नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर मैत्रिणींनो, आज तुम्हाला दाखवणार आहे अगदी हॉटेलची डिश, पारितोषिक डिश आहे माझ्याकडं, ती दाखवणार आहे. म्हणजे जिंकलेली डिश आहे ती दाखवणार आहे. तर मी बनवणार आहे आज चुपा रुस्तम. तर चुपा रुस्तम बनवणार आहे. कसा बनवणार आहे का, अगदी बोटं चाखत राहणार एवढा टेस्टी होणार आहे. आणि चुपा रुस्तम आपण खाल्ला ना तर आवाज करणार आहे. तर काय बनते पहा, आपण जर खाल्ला तर आवाज करणारा आहे चुपा रुस्तम. तर नक्कीच पहा काय कसं बनणार आहे चुपा रुस्तम आणि काय बनणार आहे. तर इथे वाटाणे घेतलेले आहेत, हिरवे हिरवे वाटाणे मी वाटीभर घेतलेले आहेत आणि ते शिजत ठेवलेले आहेत मीठ टाकून. ह्याच्यात मीठ टाकलेलं आहे आणि शिजून द्यायचं त्याला. तोपर्यंत दुसरी प्रोसेस करते. इथं मी 2 चमचे तेल घेते पहा. आता हे 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि तेलात मी एक कांदा मोठा कापून टाकलेला आहे, तो टाकलेला आहे. ह्या कांद्याला छान परतायचे आपल्याला, तांबूस रंग येतपर्यंत परतायचे आपल्याला. असं छान हलवायचं इकडून तिकडे व्यवस्थितशीर आणि तांबूस रंग आला पाहिजे. जास्त बारीक पण नाही कापला, मोठा पण नाही, मिडियम साईजचा कांदा कापलेला आहे आणि तो असा मी ह्या पद्धतीने करणार आहे पहा. कांदा तर छान परतून घ्यायचा आपल्याला, तांबूस रंग छान आला पाहिजे. तर पाहता पुढे आणखीन घालणार आहे आपण दुसरे जिन्नस, एक एक घालणार आहे. थोडासा होऊ दे अजून मग नंतर. तर इथे मी आता घेते 2 टमाटर कापली होती ती टाकणार आहे. आता हे 2 टमाटर टाकलेले आहेत आणि छान ते पण परतून घ्यायचे आपल्याला, शिजवायचे त्याला चांगलं, असं एवढं परतायचे आपल्याला. त्याच्यात चांगलं 2 मिनिट परतून घ्यायचे व्यवस्थित त्याला. हे बघा, हलवत राहायचं सारखं आणि ते शिजलं पाहिजे आपलं. दम काढायचा जरासा थोडासा. ही रेसिपी मैत्रिणींनो खरंच बनवली ना तर अचामच करून रसान. तुमच्या घरात सर्वच म्हणतील बापरे, हे पहिली का नव्हती माहिती. तर अशी ही रेसिपी आहे. तर इथे मी 7-8 काजू घातलेले आहेत, ते पण परतून घेते छान. हे बघा, अशा पद्धतीने ते पण परतून घ्यायचे आपल्याला. कांदा आणि टमाटर बरोबरच परतायचे. आणि खरंच पारितोषिक डिश आहे ही. म्हणजे तुम्ही कुठे स्पर्धा असली समजा जेवणाची तर ही डिश नक्कीच बनवू शकता तुम्ही. तर ही चुपा रुस्तम कुठे चुपलेला आहे, काय झालेलं आहे आणि ही खाताना कुरकुर का वाजती, त्याचं कारण पण आहे. इथे 2 लसणाच्या कांड्या टाकल्या आहेत. तर त्याचं कारण तुम्हाला समजेनच पुढे गेल्यावर का 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 ते कुरकुरीत लागती जेवताना. ही डिश असं करकुर आवाज येतो आणि एवढी चविष्ट होती ना ती. तर नक्कीच पहा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण, तुम्हाला कळेल. हे पहा, आता मस्त ही परतलेली आहे मी व्यवस्थितशीर आणि खाली करपायला पण लागलेली. आता एवढा छान परतलेला आहे. जरा बारीक करून ठेवलेला आहे गॅस आणखीन थोडासा आणि थोडंसं मुरून देणार आहे मी याला. नंतर पुढची प्रोसेस दाखवतो मला. थोडं न हलवता थोडं मुरून दिलेलं आहे. याच्यात टाकलेलं आहे आता मी लाल तिखट 1 चमचा भरून, गरम मसाला अर्धा चमचा धने पावडर आणि 1/2 चमचा हळद. हे एवढे मसाले टाकलेले आहेत. याला पुरेसे आहे, अजून आपल्याला नंतर पण टाकायचे आहेत. तर पहा तुम्ही काय टाकायचे नंतर, कुठले मसाले वापरणारे नंतर पण ते पहा. तर हे छान असं परतून घ्यायचे मसाले पण याच्यामध्ये आणि ह्याला आता थोडंसं थंड होतपर्यंत बाजूला ठेवते मी. तर पुढे घेतलेले आहे मी 3 बटाटे आणि ह्याला किसून घ्यायचे बटाट्यांना. ते बटाटे किसूनच होतं आपलं, असे फोडून नाही होणार. तर किसून घ्यायचं मेन गोष्ट. त्याचं मग चांगलं पीठ बनतं, मस्त गोळा बनवायचा आपल्याला, तर ते बनतं. म्हणून तुम्ही किसूनच घ्या बटाटे. आता हे किसलेले आहे बटाटे मस्त. आणि ह्याला हिला किसणीला असंच ठेवते का की पुढे पण आपल्याला उपयोग करायचा किसणीचा. मग लगेच धुवायला नको तिला. आता हे बाजूला ठेवलं. आता इथे पनीर घेतलं. आता त्याच किसणीने मी पनीर किसणार आहे. आपल्याला आता किती करायचे, किती क्वांटिटीचं आहे त्याप्रमाणे घ्यायचे आपल्याला. मी 7 ते 8 माणसांना पुरेल एवढं करणार आहे.
आणि एवढी जबरदस्त ही रेसिपी आहे ना मैत्रिणींनो, कधी नसन खाल्ली तुम्ही, नक्कीच आता बनवून खा माझ्या पद्धतीने. खूप टेस्टी लागते, खूप छान लागते आणि खमंगपणा तिच्यात भरपूर आहे. आणि एवढी म्हणजे अशी म्हटलं ना तुम्हाला खातानी कुरकुरीत कशी लागते ती, तर तुम्हाला कळेन पुढे आल्यावर. तर आता हे पनीर घेतले ना, याच्यात मी काजू टाकलेत. आणखीन काय काय टाकते पहा. इथे 2-3 मिरच्या कापून घेतल्या होत्या, टाकल्यात. कोथिंबीर भरपूर सारी टाकली. आणि आपल्याला टाकायचे मीठ. हे मीठ तेवढ्याच क्वांटिटीला किती लागेल तेवढं टाकायचे. आणि ह्याला जरा मिक्स करायचे आणि बाजूला ठेवायचे. अजून आपल्याला जिन्नस घालायच्यात अजून त्याच्यात, तर पुढे पहा काय घालायचे ते. आता ह्याच्यात आपल्याला घालायचे खोबरं. माझ्याकडे डेसिकेटेड खोबरं आहे, तुमच्याकडे असलं तर घाला, नाही तर आपलं खोबरं किसून घालायचं, सुकं खोबरं तरी चालेल. 2 चमचे घातले तर पुरेसे आहे. 2 चमचे पुरेसे होतात. आणि हे मिक्स करून ठेवायचे. हे झालं एक सारण, एक झालं. लक्षात ठेवा, हा चुप्पा रुस्तन एक झालाय. अजून तुम्हाला करून दाखवते पुढे काय होते ते. तर इथे भांडं घेतलेलं आहे मिक्सरचं. 2-3 मिरच्या घेते. आलं आणि लसूण टाकलाय जरासा, थोडीशी कोथिंबीर टाकायची. आणि मैत्रिणींनो, ते आपण वटाणे उकळत घातले होते ना, ते घ्यायचे, उकळून झालेले आपले. आणि हे आपल्याला बारीक जाडसर करून घ्यायचे वटाणे आणि झाकून ठेवायचे. आणि आता कापून घेते बारीक करून, मग तुम्हाला दाखवते. हे बघा झालेले आहे, हे बारीक करून असं झालेलं आहे. ते अशा पद्धतीने करायचं. हा बटाटा आणि हे वटाण्याचं सारण, त्याच्यात सगळे मसाले वापरलेले आहेत. आता हे दोन्ही एकजीव करायचं, पण त्याच्यात ही जिन्नस घालायची आपल्याला. तर ही कॉर्नफ्लॉवर घातलेली आहे मी 2 चमचे, ताकी त्याला बाइंडिंग यावं म्हणून. तर आता हे दोन्ही मिक्स करायचे आपल्याला. थोडंसं मीठ टाकलेलं आहे, म्हणजे त्याच्या अंदाजाने किती लागेल. आता हे छान असं दोन्ही मिक्स करून गोळा बनवून घ्यायचं त्याचा. वटाण्याचं सारण आणि कोथिंबीर सर्व काही आणि ते बटाटा, हे सर्व मिक्स करून त्याचा गोळा बनवायचा आपल्याला. हे गोळा बनवून ठेवलेला आहे. आता काय करायचं मैत्रिणींनो, गोळा तोडायचा असा, ह्याला काय भिजत घालायचं नाही किंवा काही नाही. असा गोळा तोडायचा आणि त्याचा वाळायला हे करायचं, अशी पाळी बनवायची, मस्त अशी पाळी बनवायची पहा, व्यवस्थितशीर. आता हे सगळं शिजलेलं आहे आपलं, फक्त थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाकलं आहे तोच कच्चा आहे. तर ते पूर्ण सगळं शिजवून घेतलेलं आहे आपण. आता हे सारण भरायचं ह्याच्यात पहा, भरपूर सारण भरायचं पनीरचं आतमध्ये. आणि त्याचा गोल बॉल बनवायचा आपल्याला. तर हे बॉल बनवून बंद करायचं सर्व, बाहेरचं आवरण एकदम पूर्ण बंद झालं पाहिजे असं करायचं. आणि हा गोल बॉल बनवायचा आपल्याला पहा. हे बघा, आता हा बॉल आहे ना, हा बुंदीमध्ये घोळायचा आपल्याला. त्याला संपूर्ण बुंदी लागली पाहिजे या बॉलला वरून. ही कुरकुरीत बुंदी आहे, ही आपली खारी बुंदी असते ना ती आहे. आणि ह्या बॉलला पूर्ण बुंदी लावून घ्यायची. तर झाल्यावर तुम्हाला दाखवते. तुम्हाला वाटला पाहिजे ना हा बुंदीचा लाडू आहे म्हणून, अशी संपूर्ण बुंदी लावून घ्यायची पहा तुम्ही. लावलेली नाही संपूर्ण बुंदी. तर मी सर्व बॉलला लावून घेते आणि बॉल बनवते. आता तोपर्यंत बॉल बनवते. इकडे आता बाजूला मी त्याचं ग्रेव्ही पण बनवायची आपल्याला ना. मग ग्रेव्हीला 2 चमचे चांगलं तेल घालायचे. तर चमचे माझे छोटे आहे म्हणून तेवढं लागत. मोहरी टाकायची. मोहरी छान फुलल्यानंतर आपल्याला दुसरं प्रोसेस करायची बरं का मैत्रिणींनो. लगेच टाकायचं नाही काही, मोहरीला फुलून द्यायचं, नंतर कोथिंबीर टाकते.
आता कोथिंबीर टाकल्यानंतर आपण ते मसाले होते ना पहिले वापरलेले, त्या टमाटरमध्ये आणि कांद्यामध्ये घातलेले, तेच मसाले परत आपल्याला इकडे वापरायचे. एक पाऊण चमचा, अर्धा चमचा आणि धने पावडर. हे पटकन आता दुसरी प्रोसेस करायची, लगेच टाकायचे ते, कारण की मसाले जळून जातील. गरम तेल असल्यामुळं पावडर मसाले लगेच जळतात, म्हणून नक्की त्यावेळेस तर खूप घाई करायची आणि पटकन आपल्याला काय टाकायचे ते टाकून घ्यायचे. मसाल्याला पण छान तेलाची हे आलं, रंग छान येतो त्यांनी, आणि आपली ग्रेव्ही पण लगेच होती. म्हणून त्या गोष्टी पटकन करायच्या असतात. तर ही ग्रेव्ही छान अशी हलवून घेते आधी. सगळं आपलं किती छान दिसते बघा ग्रेव्ही. अजून तर काहीच नाही हलवलं, पहा तुम्ही. आता ही ग्रेव्हीसाठी मी काय करते पहा तुम्ही. तर ही छान परतून घ्यायची, त्याच्यावर एकदम तेल सुटेपर्यंत परतायची आपल्याला ग्रेव्ही. अशीच नाही करायची, तेल सुटेपर्यंत परता व्यवस्थितशीर. बारीक गॅस करून ठेवलाय तरी असं ते डुकडुक डुकडुक होणार, कसं उडणार अंगावर का की. हे पहा तेल सुटायला लागलेलं आहे आता, तरी पण मी बारीक गॅस करून जरासं पाणी टाकते आणि हे बारीक गॅस करून ठेवणार आहे शिजत. अजून थोडं पाणी टाकायचा विचार आहे माझा, का की मी 7 ते 8 माणसांना पुरली वाईन एवढी करणार आहे. त्याच्यामुळं त्याच्यावर लक्ष द्या, तुम्हाला किती तुमच्याकडे खातात, क्वांटिटी किती आहे तुमच्या जेवणाची त्याच्यावर आहे. तर ही आमची पुरेशी झाली आहे 7-8 माणसाला. हे पहा आता ह्याच्यावर मी झाकण ठेवणार, बारीक गॅस करून ह्याला शिजून देणार जरासं. या ग्रेव्हीला ना मस्त शिजून देणार आहे. नंतर पुढची प्रोसेस करूया आपण, तोपर्यंत दुसरी तयारी करूया. हे आता ग्रेव्हीवर मी झाकण ठेवते आणि ह्याला शिजून देते 1-2-3 मिनटं. नंतर आता इकडे तेल ठेवलेलं आहे ना, हे बॉल आपल्याला तळून काढायचे. ह्या बॉलमध्ये आता काय होतं मैत्रिणींनो, आतमध्ये तर सगळं काही शिजलेलं आहे. बटाटा शिजलेला आहे, तुमचं वाटाणे शिजलेले आहेत, पनीर तर काही प्रॉब्लेम नाही पनीरला. फक्त राहिले काय, आपलं कॉर्नफ्लॉवरचं 2 चमचे टाकलं होतं ते, त्याला लगेच शिजतं ते, काही वेळ लागत नाही. आणि थोडं टाकलेलं आहे ना, जास्त नाही. असे बॉल फ्राय करून घ्यायचे मस्त. हे बघा पाहिलं, हे असे बॉल फ्राय केले आणि हे सोडले पाणी याच्यात तेलात. परत दुसरे होतात पटापट, का की त्याला जास्त काही वेळ लागत नाही, का की पूर्ण शिजलेलं आहे आपलं, त्याच्यामुळे जास्त नाही. मग आता हे पूर्ण बॉल आपण झालेले आहेत बऱ्यापैकी. बरेच बॉल मी केलेले आहेत. हा पण झालेला आहे. जास्त पण काळं करून घ्यायचं नाही, अगदी मस्त खमंग फ्राय करून घ्यायचे आपल्याला. जास्त काळं करत बसायचं नाही. आणि असं झाऱ्यावर घेतलं कमी तेलात तर छान होतात, फिरतात पण झाऱ्यावर. आता आपली ग्रेव्ही बघूया. तर आपली ग्रेव्ही पुरेशी आहे, आपल्याला मस्त झालेली आहे ग्रेव्ही. आता ही बंद करते मी, झाकून ठेवते जराशी. तोपर्यंत आपण इकडे प्लेट भरून दाखवते तुम्हाला मी. आता बॉल पण झालेले आहेत, ग्रेव्ही पण झालेली आहे. आता मी प्लेट भरून दाखवते तुम्हाला. तर ह्याच्यात ओतायची आपली ती ग्रेव्ही. हा रंग पहा काय सुंदर आहे ग्रेव्हीचा, रसरशीत झालेली आहे, अगदी तरीवाज. आणि ह्याच्यामध्ये तो बॉल सोडायचा असा, मध्ये द्यायचा सोडून, आणि मग खायचं. ते तोंडात कुरकुरीत लागतं. हे बघा आता हे बॉल मी तुम्हाला कापून दाखवते जरासं असं काढून. वाव, आहे का नाही चुप्पा रुस्तम, ह्याला म्हणतात चुप्पा रुस्तम. किती लेहर आहेत, 3 लेहरचा. आणि असे बॉल टाकायचे ना, अशा पद्धतीने खायचे, चमच्याने खा, कशाने खा, खूप जबरदस्त लागतं. तोंडात घातला का कुरकुरीत आवाज येतो, मस्त, खूप टेस्ट आहे. एकदा बनवून पहा, कोणाला तरी खायला घाला, खरंच छान आहे.